अमरावती शहरात राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अमरावती शहर गुन्हे शाखेद्वारे यशस्वी पर्दाफाश करण्यात आला आहे। फिर्यादी रिषभ खोडे हे घराला लॉक करून बाहेर गावी गेले असताना अज्ञात चोरांनी घराचे लॉक व कपाटातील 2,50,000 रुपयांची रोकड चोरली होती। गुन्हे शाखेच्या पथकाने 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने या प्रकरणाचा समांतर तपास केला। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपींच्या अंगझडतीतून 6,590 रुपये नगदी जप्त करण्यात आले। गुन्ह्यात वापरलेली 70,000 रुपये किमतीची बजाज सिटी 110X गाडी जप्त करण्यात आली। एकूण 76,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। कुणाल पवार वय 22 वर्ष राहणार भानखेडा खुर्द अमरावती असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। हर्षल उर्फ पांड्या नारायण निंबरते वय 23 वर्ष हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।